विद्यार्थी मित्र हो, सर्वांना शुभ सकाळ. या आयोनिक इक्विलिब्रियम टॉपिकमध्ये आपण ऍसिड आणि बेसेस यांच्या काही क्लासिकल डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कन्सेप्च्युअल डेफिनेशन्स, ज्यामध्ये अरेनियसचा कन्सेप्ट असेल, ब्रॉन्स्टेड-लोरी कन्सेप्ट असेल किंवा लेविस कन्सेप्ट असेल, याच्या डेफिनेशन्स आपण प्रिव्हियस लेक्चरला पाहिलेले आहेत. त्या तुम्हाला आठवत असतील. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अरेनियसनी ऍसिडची व्याख्या केलेली आहे. ऍसिड हे हायड्रोजन कंपाऊंड आहे, ॲक्वियस सोल्युशनमध्ये H+ आयन प्रोड्यूस करेल. बेस हे हायड्रॉक्साईड कंपाऊंड आहे, ॲक्वियस सोल्युशनमध्ये ते OH- आयन प्रोड्यूस करेल. अरेनियसच्या व्याख्या. ब्रॉन्स्टेड-लोरीनुसार ऍसिड हा प्रोटॉन डोनर असेल तर बेस हा प्रोटॉन ऍक्सेप्टर असेल. ऍसिड हा प्रोटॉन डोनर असेल तर बेस हा प्रोटॉन ऍक्सेप्टर असेल. लेविसच्या कन्सेप्टनुसार ऍसिड हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असेल तर बेस हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनर असेल. या ऍसिड आणि बेसेसच्या कन्सेप्च्युअल म्हणजे कन्सेप्टवरून केलेल्या डेफिनेशन्स आपल्याला आठवत असतील किंवा त्या लक्षात ठेवाव्या लागतील. आता बघा, ही ऍसिड्स आणि बेसेस किंवा सॉल्ट्स असतील, हे इलेक्ट्रोलाइट्स आहेत. सुरुवातीलाच आपण पाहिले. ऍसिड आणि बेसेसच्या बाबतीत बघितलं आपण तर ऍसिड आणि बेसेस यांचं क्लासिफिकेशन आपण स्ट्रॉंग ऍसिड्स आणि वीक ऍसिड्स असं करतो. आणि हे क्लासिफिकेशन कशावरून करतो? त्यांच्या एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन याच्यावरून करत असतो. जी ऍसिड्स ॲक्वियस सोल्युशनमध्ये कम्प्लिटली आयोनाइज होतील, कम्प्लिटली आयन तयार करतील, त्यांना आपण स्ट्रॉंग ऍसिड्स असं म्हटलंय. परत एकदा अर्थ लक्षात ठेवा. जी ऍसिड्स ॲक्वियस सोल्युशनमध्ये कम्प्लिटली आयोनाइज होतील, त्यांचे पूर्णच्या पूर्ण आयन्स तयार होतील, त्यांना आपण स्ट्रॉंग ऍसिड्स असं म्हणतो किंवा स्ट्रॉंग बेसेस म्हणतो. तर ज्यांचं आयोनायझेशन इनकम्प्लीट असतं, म्हणजे पाण्यामध्ये ते डिझॉल्व्ह केले की काही प्रमाणात आयन तयार करतात, काही प्रमाणात अनडिसोसिएटेड किंवा अनआयोनायझड कंडिशनमध्ये ते तसेच शिल्लक राहत असतील, तर असे ऍसिड्स आणि बेसेस वीक ऍसिड्स असतात. म्हणजे त्यांचं आयोनायझेशनचं एक्सटेंट काय याच्यावरून आपण ऍसिड्स आणि बेस स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे ओळखत असतो. आता आयोनायझेशन, डिसोसिएशन ही टर्म केव्हा वापरायची हे मी सांगितलेलं होतं. जी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत ती कम्प्लीट आयोनाइज होतात आणि त्यांच्या बाबतीत आपल्याला आयोनायझेशन टर्म वापरता येते. म्हणजे आयोनायझेशनची क्रिया ही कम्प्लीट होते. उदाहरणार्थ, एखादा स्ट्रॉंग ऍसिड पाण्यात आपण टाकलं तर त्याचे पूर्णच्या पूर्ण आयन तयार होतात, म्हणजे कम्प्लीट क्रिया आहे. अनआयोनाइज्ड कंडिशनमध्ये असा ऍसिड शिल्लक राहत नाही, कारण तो स्ट्रॉंग असतो. अशा कोणत्याही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत आपल्याला कोणती टर्म वापरायची आहे? आयोनायझेशन. तर डिसोसिएशन ही टर्म आपल्याला वीक ऍसिड, वीक बेसेस म्हणजेच वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत वापरायचे आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. डिसोसिएशन हे नेहमी इनकम्प्लीट असतं, हे लक्षात ठेवा. कोणताही वीक इलेक्ट्रोलाइट ॲक्वियस सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह केला तर काही प्रमाणात त्याचे आयन तयार होतात आणि बाकीचा तो तसाच शिल्लक राहतो. डिसोसिएशन पूर्ण झालेलं नसतं. आयन तयार करण्याची क्रिया ही पूर्ण झालेली नसते. जे वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत, लक्षात ठेवा, मग ते वीक ऍसिड्स किंवा वीक बेसेस असतील, त्यांच्या बाबतीत डिसोसिएशन टर्म आपल्याला वापरता येते आणि त्यांचाच फक्त डिसोसिएशन कॉन्स्टंट काय आहे तो आपल्याला डिफाईन करता येतो. कारण हे इनकम्प्लीट डिसोसिएशन असतं, आयोनायझेशन इनकम्प्लीट असतं. अशा वीक ऍसिड आणि वीक बेसेसच्या बाबतीत आपण डिसोसिएशन स्टडी करतो. डिसोसिएशन आलं की डिसोसिएशन कॉन्स्टंट आपल्याला मिळतच असतो किंवा तो डिफाईनही करता येतो.
हा डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा डिफाईन करायचा? आता पहिला मी डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड लिहितो. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. आता हे वीक आहे, त्याचं डिसोसिएशन होईल आणि म्हणून डिसोसिएशन कॉन्स्टंट आपल्याला डिटरमाइन करता येईल, डिफाईन करता येईल. वीक ऍसिड्स तुम्हाला माहित आहेत. ऍसिटिक ऍसिड आहे, कार्बोनिक ऍसिड आहे, फॉर्मिक ऍसिड आहे. ही सगळी वीक ऍसिड्स आहेत. वीक ऍसिड जेवढी वीक ऍसिड्स आहेत त्या सगळ्या वीक ऍसिडच्या बाबतीत मी एकच जनरल ऍसिड लिहितो, वीक ऍसिड HA. हे कुठलं ऍसिड आहे का? ऍसिड नाही, सगळ्या वीक ऍसिडचं प्रतिनिधित्व, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी इथं लिहिलं जनरल वीक ऍसिड HA. आता हे वीक ऍसिड वीक असल्यामुळे याचं डिसोसिएशन होईल आणि म्हणून मला इथं 2 एरो दाखवावे लागतील. कशामध्ये डिसोसिएशन होईल याचं? H प्लस प्लस A मायनस आयनामध्ये 2 आयन तयार होतील. HA हे वीक ऍसिड मी ऍक्वेस सोल्युशन मध्ये डिसॉल्व्ह करायला गेलो की याचे काही आयन तयार होतील आणि काही प्रमाणात याचे मॉलिक्यूल तसेच शिल्लक राहतील. एक वेळ अशी की हा अनडिझॉल्व्ड मॉलिक्यूल, अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल आणि हे आयन्स यांच्यामध्ये इक्विलिब्रियम निर्माण होईल. यांच्यामध्ये इक्विलिब्रियम निर्माण होईल. इक्विलिब्रियम निर्माण झाल्यानंतर या वीक ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट के या कॅपिटल लेटरने डिनोट करायचं. के इट इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट. जर हा डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण वीक ऍसिडच्या बाबतीत सांगत असू तर केच्या इथं सबस्क्रिप्टला स्मॉल ए लिहायचा. ए इंडिकेट्स ऍसिड, के इंडिकेट्स डिसोसिएशन कॉन्स्टंट. सो इट इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. के इक्वल टू डिसोसिएशन कॉन्स्टंट, लॉ ऑफ मास ऍक्शन मी सांगितलंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स दिस into, that is the product, into concentration of A minus divided by concentration of undissociated HA. So dissociation constant of weak acid K is equal to, it is the ratio of product of, it is the ratio of product of concentration of product to the concentration of reactants. याचे रिएक्टंट हे प्रोडक्ट कन्सिडर केले तर हे आयन आहेत. या आयनांच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट डिवायडेड बाय या रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन किंवा रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, हा रेशो म्हणजे काय आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. ही कॉन्सन्ट्रेशन आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलेले आहेत म्हणून त्याला ऍक्टिव्ह मासेस किंवा इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन असंही म्हटलं जातं. इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन, ऍक्टिव्ह मासेस ही कॉन्सन्ट्रेशनच आहेत, लक्षात ठेवायचं. केव्हाची? इक्विलिब्रियम स्टेट निर्माण होते तेव्हाची ही कॉन्सन्ट्रेशन आहेत. म्हणून प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, हा रेशो म्हणजेच डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. याचा अर्थ कसा सांगाल मग? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. या रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियम निर्माण होतो तेव्हाचा कॉन्स्टंट तो के ने डिनोट करायचा. वीक ऍसिडचा आहे म्हणून तो के ने डिनोट केलेला दिसतो. सो दिस इज डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ
वीक ऍसिड. आता डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस, हा वीक बेस वीक आहे म्हणून याचं डिसोसिएशन होईल. मी जनरली कन्सिडर केला वीक बेस BOH. BOH याचं डिसोसिएशन कसं होईल? B प्लस प्लस OH मायनस. हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला की याचे हे आयन तयार होते. एक वेळ अशी की तयार झालेले आयन आणि डिसोसिएट न झालेला BOH यांच्यामध्ये इक्विलिब्रियम निर्माण होईल. इक्विलिब्रियम निर्माण झाला की याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट आपल्याला K ने डिनोट करता येईल. K हा बेस आहे म्हणून KB, that is the dissociation constant of weak base equal to concentration of these B plus concentration of OH minus यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिसोसिएटेड BOH. Undissociated BOH. So this is dissociation constant of weak base. This is the dissociation constant of weak acid. These are the general acids and bases, weak acids and weak bases. Dissociation constant of weak base denoted by Kb, it is denoted by Ka. So remember this dissociation constant, it is always written in case of weak acids and weak bases, that is weak electrolytes, because they are slightly ionized. Then to see our next point, which is important to us, that is Ostwald's dilution law. Ostwald's dilution law. बघा, ऑसवॉल्ड डायल्युशन लॉ वरती क्वेश्चन्स नेहमी 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. ऑसवॉल्ड डायल्युशन लॉ सुद्धा वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीतच आपल्याला अभ्यासायचे आहे. आपण आताच बघितलं की वीक ऍसिड्स आणि वीक बेसेस हे डिसोसिएट होतात. हे डिसोसिएट होतात आणि म्हणून त्यांच्या बाबतीत आपल्याला ऑसवॉल्ड डायल्युशन लॉ पाहायचा आहे. ऑसवॉल्ड डायल्युशन लॉ बघा, अरेनियसचा ऍसिड आणि बेसचा कन्सेप्ट क्वांटिटेटिव्हली ऑसवॉल्ड्स डायल्युशन लॉ च्या फॉर्ममध्ये किंवा च्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस केलेला दिसतो. अरेनियसचा कन्सेप्ट क्वांटिटेटिव्हली एक्सप्रेस कोणी केलाय? ऑसवॉल्ड डायल्युशन लॉनी एक्सप्रेस केलेला आहे. आता ह्या ऑसवॉल्ड डायल्युशन लॉचं एक्सप्रेशन नेहमी वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीतच पाहिलं जातं. ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत आपण पाहत नाही किंवा ते पाहता येत नाही, कारण ते कम्प्लिटली आयोनाइज होतात. म्हणून ऑसवॉल्ड डायल्युशन लॉ हा वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजेच वीक ऍसिड्स किंवा वीक बेसेस यांच्या बाबतीतच आपल्याला पाहता येतं. अगोदर आपल्याला या ऑसवॉल्ड डायल्युशन लॉचं एक्सप्रेशन बघायचंय आणि त्यानंतर आपण या ऑसवॉल्ड डायल्युशन लॉचं स्टेटमेंट पाहणार आहोत. बघा, मी वीक ऍसिड कन्सिडर करतो. वीक ऍसिड HA. वीक ऍसिड कोणतं कन्सिडर केलंय? HA. पहिलं आपण वीक ऍसिडच्या बाबतीत हा ऑसवॉल्ड डायल्युशन लॉ पाहूया. वीक ऍसिड HA चा मी 1 मोल कन्सिडर केलाय, जो 1 मोल V डेसिमीटर क्यूब मध्ये इनिशियली प्रेझेंट आहे. 1 मोल HA चा V डेसिमीटर क्यूब एवढ्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे. HA चा इनिशियल मोल आहे 1, लक्षात ठेवा, 1 मोल. HA when dissolved in aqueous solution it dissociates producing H plus
प्लस ए मायनस. हे डिसोसिएशन आपण डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या वेळी वीक ऍसिडचं पाहिलेलं आहे. मी असं केलं याच्यामध्ये याचेचा 1 मोल आहे, त्याचे मी इनिशियल मोल्स असं लिहितो. इनिशियल मोल्स याचेचा 1 मोल मी कन्सिडर केलाय डिसोसिएशन व्हायच्या अगोदर. याचेचा पूर्ण 1 मोल आहे, याचे मोल 0 आहेत, याचे मोल 0 आहेत, कारण डिसोसिएशन झालेलंच नाही म्हणून हे तयारच झालेले नसतील, म्हणून यांचे मोल इनिशियली किती असतील? 0 मोल्स असतील. समजा याचेची अल्फा ही डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे, म्हणजे याचे मोल पैकी जेव्हा याचे मध्ये आणि या आयनामध्ये इक्विलिब्रियम निर्माण होईल तेव्हा याचेची डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा आहे. म्हणजे उपलब्ध असणाऱ्या मोल्स पैकी अल्फा एवढे मोल याचेचे डिसोसिएट होतात. म्हणजे 1 मोल पैकी अल्फा मोल्स 1 मोल पैकी अल्फा मोल्स डिसोसिएट होतात. मग बघा मोल्स ऍट इक्विलिब्रियम मला लिहिता येईल. जेव्हा इक्विलिब्रियम निर्माण होईल तेव्हा 1 मोल पैकी अल्फा मोल डिसोसिएट होतात. मग शिल्लक किती राहतील? 1 मायनस अल्फा. 1 पैकी अल्फा डिसोसिएट झाले, शिल्लक किती राहील? 1 मायनस अल्फा. जेवढे डिसोसिएट होतील, जेवढे 1 मोल पैकी डिसोसिएट होतील तेवढेच मोल्स H प्लस आणि A मायनस चे तयार होतील. जर अल्फा एवढे डिसोसिएट होत असतील तर H प्लस चे किती मोल्स तयार होतील? अल्फा एवढे. A मायनस चे किती मोल्स तयार होतील? अल्फा एवढे मोल्स तयार होतील. हे इक्विलिब्रियम कंडिशन असताना H प्लस चे A मायनस चे एवढे मोल्स असतील. चे एवढे मोल शिल्लक राहिलेले असतील. च्या 1 मोल पैकी अल्फा मोल डिसोसिएट झाला म्हणून अल्फा एवढे H प्लस आणि अल्फा एवढे A मायनस चे मोल्स तयार झालेले दिसतील. बघा मी आता इथं लिहितो कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम. कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम. जर मी सांगितलं की 1 मोल V डेसिमीटर क्यूब एवढ्या ऍक्वेस सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह केलेला असेल तर बघा 1 मोल V डेसिमीटर क्यूब एवढ्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह केलेला असेल तर 1/V ला त्या पदार्थाचं आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. 1 मोल डिझॉल्व्ड इन V डेसिमीटर. तसं एवढे मोल्स V डेसिमीटर क्यूब मध्ये असतील तर हे याचेचं कॉन्सन्ट्रेशन होईल 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय V. 1 मायनस अल्फा मोल्स V डेसिमीटर क्यूब मध्ये असतील तर ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल. अल्फा मोल्स V डेसिमीटर क्यूब मध्ये असतील तर अल्फा अपॉन V हे H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन होईल. जर अल्फा मोल V डेसिमीटर क्यूब मध्ये असतील तर अल्फा अपॉन V हे A मायनसचं कॉन्सन्ट्रेशन होईल. सो दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम इन मोल पर डेसिमीटर क्यूब. हे कॉन्सन्ट्रेशन कोणत्या युनिटमध्ये? मोल पर डेसिमीटर क्यूब. 1 मायनस अल्फा मोल इन V डेसिमीटर क्यूब. अल्फा अपॉन V that is alpha mole in V decimeter cube. Alpha mole in V decimeter cube. याचेच इक्विलिब्रियमला कॉन्सन्ट्रेशन हे असेल. H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन हे असेल. A मायनस आयनाचं कॉन्सन्ट्रेशन हे असेल. म्हणजे आपल्याला इक्विलिब्रियम कंडिशनला रिएक्टंट आणि या प्रॉडक्ट म्हणजे आयनाची आणि अनडिसोसिएटेड मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता आपल्याला बघा या वीक ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहिता येतो. हा वीक ऍसिड आहे म्हणून डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहिता येईल Ka इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. मग अशी लिहिला होता आपण बघा
into concentration of A minus divided by concentration of HA, याचं concentration. K dissociation constant of weak acid असं त्याला आपण म्हणतो. Dissociation constant of weak acid. हे कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इक्विलिब्रियम स्टेट निर्माण होईल तेव्हाचं कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन आहे. मग आपल्याला प्रत्येकाच्या कॉन्सन्ट्रेशनच्या किमती जर माहीत झालेल्या असतील तर ह्या एक्सप्रेशन मध्ये आपण या कॉन्सन्ट्रेशनच्या किमती लिहू शकतो. मी लिहिल्या अशा KA इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ EH प्लस अल्फा डिवायडेड बाय B इंटू concentration of A minus alpha divided by B divided by this divided concentration of EHA 1 minus alpha divided by B 1 minus alpha divided by B. मी इकडे लिहितो 1 minus alpha divided by B हे मी वरती घेतलं या पद्धतीनं तर एक्सप्रेशन असं होईल KA is equal to alpha divided by V into alpha divided by V हे वरती आलं तर V वरती V divided by 1 minus alpha 1 minus alpha. This V will get cancelled remaining Ka equal to alpha into alpha, that is alpha square divided by below remaining V and 1 minus alpha. So we can write here 1 minus alpha into V. Yes, K equal to expression मिळालं alpha into alpha square divided by V into 1 minus alpha, V into 1 minus alpha. See here, this is weak acid. HA is weak acid. It dissociates very slightly. So degree of dissociation, that is alpha, is very, very small. So we can write here 1 minus alpha is nearly equal to 1. Weak acid ची degree of dissociation very small असते म्हणून 1 minus alpha याची किंमत आपण नियरली इक्वल टू 1 घेतली तर मला एक्सप्रेशन मिळेल KA equal to alpha square 1 minus alpha is equal to 1. So 1 into V, that is V. This is the expression. K is equal to alpha square upon V. See here, आपण आताच म्हटलं when 1 mole is dissolved in V decimeter cube. कुठल्याही पदार्थाचा 1 मोल V डेसिमीटर क्यूब एवढ्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह केला तर 1 अपॉन V हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं ते C नी डिनोट केलं जातं. कॉन्सन्ट्रेशन C. इथेही मी तसंच केलं. याच्यावरती 1 आहे कन्सिडर केला 1 अपॉन V इट इज इक्वल टू C. सो पुटिंग दिस व्हॅल्यू इक्वेशन बिकम्स KA इक्वल टू alpha square 1 upon V is equal to C. So alpha square into C. मला अशी दोन एक्सप्रेशन मिळाली 1 आणि 2. K equal to alpha square upon V, K equal to alpha square C. मी रिअरेंज केलं अल्फा स्क्वेअर इकडे गेला इक्वल टू दिस K इकडे घेतला तर into V K into P असं एक्सप्रेशन. याच्यासाठीच मी अल्फा स्क्वेअर त्याच बाजूला ठेवला. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू KA अशी जर इकडे आला तर अपॉन C KA अपॉन C. मला स्क्वेअर रूट काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल अल्फा इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KA into V. Likewise, alpha equal to square root of K upon C. Or we can write, if we cancel here K is dissociation constant, it is the constant.
it is also constant. So we can write alpha proportional to square root of v, alpha proportional to square root of v, or alpha proportional to square root of 1 upon c, square root of 1 upon c. See here these two expressions for degree of dissociation of weak acid. Degree of dissociation of weak acid. From this expression, Oswald's dilution law is stated as in case of weak acid. वीक ऍसिडच्या बाबतीत ऑसवॉल्ड डायल्युशन लॉचं स्टेटमेंट दोन पद्धतीने सांगतात. कसं? डिग्री ऑफ डिसोसिएशन. कशाची डिग्री ऑफ डिसोसिएशन? वीक ऍसिडची. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ऍसिड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन of weak acid is directly proportional to square root of its dilution or volume, or degree of dissociation is inversely proportional to square root of its concentration in mole per decimeter cube. ही स्टेटमेंट्स आहेत ऑसवॉल्ड डायल्युशन लॉची. परत स्टेटमेंट बघा. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ऍसिड is directly proportional to square root of its dilution, that is volume, or it is inversely proportional to square root of its concentration. So this is the expression for Oswald's dilution law for weak acid. Question will be always asked on 2 marks for this Oswald dilution law. बघा, तर याच्यावरती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी पहिला सांगितला, स्टेट अँड गिव्ह एक्सप्रेशन फॉर ऑसवॉल्ड्स डायल्युशन लॉ इन केस ऑफ वीक ऍसिड. असा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळी स्टेटमेंट आणि हे एक्सप्रेशन लिहिता येईल. प्रश्न असाही विचारला जाईल, शो दॅट डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ऍसिड is directly proportional to square root of its volume, or degree of dissociation of weak acid is inversely proportional to square root of its concentration. त्यावेळी तुम्हाला ऑसवॉल्ड डायल्युशन लॉ याचा उल्लेख कुठेही नसेल, त्यावेळी हे स्टेटमेंट म्हणजेच तो ऑसवॉल्ड डायल्युशन लॉ आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आपल्याला तेच स्टेटमेंट आणि एक्सप्रेशन द्यायचंय हे लक्षात आलं पाहिजे. आता बघा, ऑसवॉल्ड डायल्युशन लॉ ऑफ वीक ऍसिड याचे लिहिला. आता मला जर ऑसवॉल्ड डायल्युशन लॉ ऑफ वीक बेस लिहायचा असेल, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्टेट अँड गिव्ह एक्सप्रेशन फॉर ऑसवॉल्ड डायल्युशन लॉ इन केस ऑफ वीक बेस, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा असा प्रश्न विचारतील, शो दॅट डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक बेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स स्क्वेअर रूट ऑफ इट्स व्हॉल्यूम, और इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन. वीक बेसचा कसा लिहायचा? तर सिंपल, याच्यामध्ये थोडासा चेंज करायचा आहे. तो कुठं बघा, म्हणजे लक्षात येईल. तुम्ही इथं एक बदल करायचा आहे. कन्सिडर करायचा आहे वीक बेस BOH, वीक बेस BOH कन्सिडर करायचा आहे. आता BOH चं डिसोसिएशन कसं होईल? B प्लस प्लस OH मायनस, B प्लस प्लस OH मायनस. बाकी एक्सप्लेनेशन तसंच आहे. याचा 1 मोल कन्सिडर केला, वेट एस्टिमीटर क्यूब, हे व्हॉल्यूम आहे, अल्फा ही डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे, त्याचे इनिशियल मोल्स असेच असतील, मोल्स ॲट इक्विलिब्रियम असेच असतील, कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम असंच असेल. आता बदल तुम्हाला करावा लागेल. इथं डिसोसिएशन कॉन्स्टंट के च्या ऐवजी कन्सिडर करावा लागेल KB, आणि इथले आयन तुम्हाला चेंज करावे लागतील या पद्धतीने.
बी प्लस OH मायनस आणि इथं BOH. जिथं जिथं के तिथं KB करावं लागेल. या पद्धतीनं डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस, इथं KB असेल, इथं KB असेल, डिसोसिएशन कॉन्स्टंट KB, इथं KB असेल, इथं KB असेल आणि इथंही KB असेल. म्हणजे एक्सप्रेशन तेच आहे, थोडासा चेंज करायचा आहे. याचे कन्सिडर करण्याच्या ऐवजी BOH हा बेस कन्सिडर करायचा आहे आणि त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट KB ने एक्सप्रेस करून हे एक्सप्रेशन घेऊन बाकीचं एक्सप्रेशन सेम आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट फक्त चेंज केलाय. स्टेटमेंट तेच, एक्सप्रेशन तेच. जिथं जिथं वीक ऍसिड आहे तिथं आपल्याला उल्लेख करायचा आहे वीक बेस असा. काही वेळेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, गिव्ह स्टेटमेंट ऑफ ऑसवाल्ड डायल्युशन लॉ अँड गिव्ह इट्स एक्सप्रेशन इन केस ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. म्हणजे वीक ऍसिड पण विचारत नाहीत आणि वीक बेस पण विचारत नाहीत, वीक इलेक्ट्रोलाइट हा शब्द वापरलेला असतो. मग काय करायचं, वीक इलेक्ट्रोलाइट असा असला पाहिजे कोणत्या पद्धतीचा, BA. वीक इलेक्ट्रोलाइट आपल्याला माहित आहे तो हायड्रोजन कंपाऊंड असेल किंवा हायड्रॉक्साईड कंपाऊंड असेल, कोणताही असू शकेल. त्याच्यासाठी काय कन्सिडर करायचा, BA. हा जनरल वीक इलेक्ट्रोलाइट आहे. जसं जनरल ऍसिड कन्सिडर केलं HAच का, ते हायड्रोजन कंपाऊंड आहे. वीक बेस BOHच का मी लिहिला, ते हायड्रॉक्साईड कंपाऊंड आहे. आता मी BA लिहिला, हा BA कसा आहे, इट मे बी हायड्रोजन कंपाऊंड और इट मे बी हायड्रॉक्साईड कंपाऊंड. त्यावेळी B प्लस प्लस A मायनस इथं कन्सिडर करावं लागेल. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहिताना इथं फक्त K लिहावा लागेल. K हे आयन बदलावे लागतील. B प्लस A मायनस BA हे कन्सिडर करून आपल्याला एक्सप्रेशन असंच मिळेल. मला वाटतं ऑसवाल्ड डायल्युशन लॉ हा काय आहे ते तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आलेला असेल, त्याची एक्सप्रेशन्स लक्षात आलेली असेल आणि ही एक्सप्रेशन्स परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. 2 मार्कासाठी याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो एक्सप्रेशनवरती. काही वेळेला डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या व्याख्या विचारल्या जाऊ शकतात, त्या व्याख्या आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत. बघा, डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय ते आज आपण बघितलं, वीक ऍसिड आणि वीक बेसचा. आणि ऑसवाल्ड डायल्युशन लॉची स्टेटमेंट आणि एक्सप्रेशन कशा कशाच्या बाबतीत, वीक ऍसिड, वीक बेस आणि वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत पाहिलेले आहेत. आपल्याला नेक्स्ट पॉइंट कन्सिडर करायचा आहे. बघा, मी इथं लिहितो, तो पॉइंट आहे ऑटो आयोनायझेशन. ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. वॉटरचं आयोनायझेशन कसं होतं ते आपल्याला बघायचं. ऑटो म्हणजे सेल्फ आयोनायझेशन, आयन तयार करणं. वॉटर सेल्फ कसे आयन तयार करतो ते आपल्याला बघायचंय. हाही परीक्षेच्या दृष्टीनं एक महत्वाचा पॉइंट आहे, म्हणून हाही आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. बघा, प्युअर वॉटरच्या बाबतीत प्युअर वॉटर इट डिसोसिएट्स व्हेरी स्लाइटली forming H plus and OH minus ions. जो कंपाऊंड स्लाइटली डिसोसिएट होतो त्याला दुसरा एक शब्द आहे फिबली डिसोसिएटिंग. दुसरा एक शब्द काय, फिबली डिसोसिएटिंग, दॅट इज व्हेरी स्लाइटली डिसोसिएटिंग. त्यापैकीच एक प्युअर वॉटर आहे. म्हणून प्युअर वॉटर जेव्हा डिसोसिएट होईल, कसा डिसोसिएट होईल, मी इथं लिहितो H2O, इट डिसोसिएट्स, डिसोसिएशन आहे म्हणून
दोन एरो दाखवले, H प्लस प्लस OH मायनस, H प्लस प्लस OH मायनस. स्लाइटली याचे आयन तयार होतील, बाकीचा H2O तसाच शिल्लक राहील. म्हणून स्लाइटली डिसोसिएटिंग, फिबली डिसोसिएटिंग असं त्याला म्हणायचं. पण हे जे H प्लस आयन्स तयार झालेले आहेत, हे H प्लस आयन्स फ्री फॉर्म मध्ये जास्त वेळ राहू शकत नाही. हे H प्लस आयन्स काय करतात, पुन्हा ह्या H2O मॉलिक्यूल बरोबर कंबाईन होतात. H प्लस प्लस H2O. These H plus ions, they doesn't remains as long as free state. They immediately combines with H2O molecule, forming H3O plus ions. Forming H3O plus ions. म्हणून H2O जेव्हा डिसोसिएट होईल तेव्हा त्याच्यामध्ये हे आयन जास्त काळ अस्तित्वात असणार नाही. याच्याऐवजी कुठले आयन्स असतील, हे आयन्स असतील, हे आयन्स आणि हे आयन्स असतील. लक्षात येते का बघा, H2O ने पाण्यात H प्लस प्लस OH मायनस आयन तयार केले, पण H प्लस आयन्स फ्री स्टेट मध्ये जास्त वेळ राहू शकत नाहीत. ते लगेच H2O बरोबर कंबाईन होतात आणि H3O प्लस आयन्स तयार करतात. H3O प्लस ला हायड्रोनियम आयन असं म्हणायचं. हे हायड्रोजन आयन्स, हे हायड्रोनियम आयन्स. मग प्युअर वॉटर याच्या डिसोसिएशनची रिएक्शन, या दोन रिएक्शनची बेरीज करून आपल्याला लिहिता येईल. दोन रिएक्शनची बेरीज कशी करतोय मी, कॉमन टर्म दोन्ही बाजूचे जे असतील ते मी कॅन्सल केले. इकडे H प्लस आहे, इकडे H प्लस आहे, तो मी कॅन्सल केला. आता दोन्ही बाजूच्या कॉमन टर्म्स कुठं दिसतात का, नाही दिसत. हा एक H2 आहे, हा एक H2 आहे. मी सेपरेटली लागलो. H2 प्लस H2 हा लिक्विड स्टेट मध्ये, लिक्विड स्टेट. उजव्या बाजूला काय शिल्लक राहिलंय, H3O प्लस प्लस OH मायनस. प्युअर वॉटरच्या डिसोसिएशनची आपल्याला ही इनऑल ओव्हरऑल रिएक्शन लिहिता येईल. म्हणून प्युअर वॉटर डिसोसिएट झाला की आयन्स कुठले दिसतील, OH मायनस आणि H3O प्लस. हे ऍक्च्युली H प्लस आयन्सच आहेत, पण ते फ्री स्टेट मध्ये अस्तित्वात नसल्यामुळे ते पाण्याबरोबर रिॲक्ट होतील, पाण्याच्या मॉलिक्यूल बरोबर, आणि H3O प्लस आयन्स तयार करतील. ऍक्च्युली आपल्याला H2O चं डिसोसिएशन असंच लिहिता येतं, पण हे फ्री स्टेट मध्ये राहत नसल्यामुळं आपल्याला डिसोसिएशन इक्विलिब्रियम H2O चा असा दाखवावा लागतो, ज्याच्यामध्ये हे हायड्रोनियम आयन, हे हायड्रॉक्साईड आयन, याला आपण हायड्रोजन आयन असं. सो दिस इज दी ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. वॉटरचं आयोनायझेशन होऊन, स्वतःच आयोनायझेशन होऊन हे आयन्स तयार झालेले दिसतात. याच्यावरून आपल्याला वॉटरचा आयोनिक प्रॉडक्ट काय आहे, आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर, तो आपल्याला बघायचा आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ऑटो आयोनायझेशन तुमच्या लक्षात आलं असेल, फॉस्फोरस डायल्युशनला लक्षात आलं असेल, डिसोसिएशन कॉन्स्टंट लक्षात आलं असेल. ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटरच्या नंतर आपल्याला आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर पाहायचं आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथं आपण थांबू. थँक्यू.